बेजमीन गैरव्यवहार झी 24 तास कडून 5 नोव्हेंबरला उघड, तर बातमीनंतर 4 दिवसांनी मुंबईमध्ये गेल्यावर प्रकरणाबाबत पार्थशी बोलणार. झी 24 तासच्या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर. जमीन खरेदीमधील टोळ्यांच्या कार्यपद्धतीवर झी 24 तास कडून बोट. गैरप्रकारांना आळा घालण्याचे अजित पवार यांचे निर्देश. झी 24 तासचं अजित पवारांकडून कौतुक. मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र आलंय. पत्राला उत्तर मी देणार. अजित पवार यांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. आरोपांना पुराव्यासह उत्तर देणार. चाकणकरांचं ठोंबरेंना प्रत्युत्तर. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांचं समन्स. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. परवानगी शिवाय मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनाबाबत समन्स. मनोज जरांगे हत्येच्या कट प्रकरणामध्ये आरोपी दादा गरुडचा कबुली व्हिडिओ समोर. धनंजय मुंडेंसोबत बैठक झाल्याचा दावा. व्हिडिओमुळे राजकारणात मोठी खळबळ. कोल्हापुरात ऊस दरावरून संघर्ष पेटला. शिरोळमध्ये आंदोलक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. पोलिसांनी मारहाण केल्याचा आंदोलकांचा आरोप. राज ठाकरेंनी मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच इतर शहर अध्यक्षांची बैठक बोलावली. निवडणुकीच्या रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर पासून 19 डिसेंबर पर्यंत कामकाज चालणार. मुंबईची हवा पुन्हा बिघडली. प्रदूषण पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे हवेची मध्यम श्रेणीत नोंद. मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन. राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल. किमान तापमानात घट होणार असल्यामुळे गारठा आणखी वाढणार. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी घट होणार.